मध्ये आपले स्वागत आहे। आज आपल्या सोबत जिल्हा वाहतूक निरीक्षक किशोरजी पर्वते आलेले आहेत। ये त्या बाबतीत जनजागृती जे करत आहे त्यांच्या काम पुष्कळ चांगला गोंदिया शहरात चालू त्यांचे खूप वाह पण होत आहे। आज आपल्या सोबत आलेले आहे। नमस्कार, मी किशोर पर्वते, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा गोंदिया। मी आता 1 महिना झाला ट्रॅफिकचा चार्ज घेतला आहे। तेव्हापासून आम्ही माननीय आमचे पोलीस अधीक्षक माननीय श्री निखिल पिंगळे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही ट्रॅफिकचा नियोजन करण्याचा प्रयत्न करत आहोत, ज्याच्यामुळे शहरवासियांना जिल्हावासियांना ट्रॅफिकचं सुरळीत आणि सुरक्षित त्यांची ज्ञान व्हावी, त्यांचे कमीत कमी अपघात घडून यावे आणि त्यांना सुचारू रूपाने त्यांची वाहने रस्त्यावर चालावी, ह्या पद्धतीने आमचे प्रयत्न सुरू आहेत। त्याकरता माननीय पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही सध्या गोंदिया शहरामध्ये 1500 पासून बुलेटचे सायलेन्सर, जे मॉडिफाईड सायलेन्सर आहे, त्याचा कर्कश आवाज व्हायचा असे सायलेन्सर, तसेच कर्कश आवाज करणारे हॉर्न हे आम्ही गाडीवरून काढण्याचा मोहीम सुरू केली। त्याच्यामधून आम्ही ते जयस्तंभमध्ये एका रोलरच्या खाली दाबून नागरिकांसमोर नागरिकांना संदेश देण्याचा प्रयत्न केला की हे सगळं अवैध आहे, हे आपण करू नका आणि सामान्य लोकांना त्रास देऊ नका। तुम्ही वाहतुकीचे नियम पाळून वाहतुकीला आणि सामान्य जनतेला पोलिसांना सहकार्य करा। त्याचप्रमाणे आता आमच्या याच्यानंतर आमचा दुसरा प्रयोग सुरू आहे, हे तर आमचं सुरू राहणारच आहे। त्याचप्रमाणे फॅन्सी नंबर, गाडीवरती फॅन्सी नंबर असतात, विदाऊट नंबर प्लेट गाड्या चालतात, त्याबद्दल पण आपण सध्या धडक मोहीम सुरू केलेली आहे आणि ज्यांच्या गाडीवर नंबर नाही आहे, फॅन्सी नंबर आहे, त्यांना आम्ही जागेवरच तो नंबर टाकायला भाग पाडत आहोत, त्यांच्यावर त्याप्रमाणे दंडाची कारवाई पण करत आहोत। सोबत आम्ही आता एक नवीन उपक्रम सुरू केला आहे। माननीय SP सरांच्या निर्देशानुसार आपण वाहतुकीमध्ये जे अपघात होतात त्याच्यामध्ये सामान्य नागरिकांचे जीव जात आहे, त्याच्याकरता दुचाकी वाहन चालकांनी हेल्मेट वापरणं आवश्यक आहे। आम्ही फक्त पोलिसांना घाबरून तुम्ही हेल्मेट वापरू नका, तर स्वतःसाठी हेल्मेट वापरा। याच्यासाठी आम्ही कारवाई तर आम्ही करत आहोत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये, पण आम्ही त्याच्याकरता एक नवीन जनजागृती सुरू केलेली आहे। त्या मार्फतीने आम्ही प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी, बाजाराच्या दिवशी, गर्दीच्या ठिकाणी आम्ही एक नुक्कड नाटक बसवलेले आहेत आणि त्या नुक्कड नाटकामार्फत आपल्याला दुचाकी चालवताना हेल्मेट का आवश्यक आहे, त्याचप्रमाणे इन्शुरन्स का आवश्यक आहे, याच्या संबंधाने याचं महत्व पटवून देण्याकरता आम्ही नुक्कड नाटक पथनाट्य आम्ही तयार केलेले आहेत। त्याचप्रमाणे सोबत सीट बेल्ट लावणं का आवश्यक आहे याबद्दल पण आपण जनजागृती घेणार आहोत। त्याचप्रमाणे आम्ही आता प्रत्येक शाळेमध्ये आम्ही विनंती पत्र पाठवलेलं आहे, कारण आई वडील प्रत्येकाच्या घरचा व्यक्ती हा रोज सकाळी कमवायला बाहेर निघतो, त्याच्यातले 80% लोक ही मोटरसायकलनी जा-ये करतात। प्रत्येक जण 5, 10 ते 20 किलोमीटरच्या आतमध्ये रोज अपडाऊन करतो। मोठ्या माणसांना कळत नाही, पण ते आपल्या मुलांची आधी ऐकतात। त्यामुळे आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत। मुलं हे उद्याचे नागरिक आहेत, त्यांना आम्ही या हेल्मेटचा, वाहतुकीच्या नियमाचं महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करत आहोत। जेव्हा हे उद्या मोठे होतील नागरिक, त्याचा हे नियमाचे म्हणजे वाहतुकीच्या नियमाचं पालन पण करतील। सोबत मुलं प्रत्येक आपल्या आईवडिलाला घरी गेल्यानंतर आम्ही त्यांना आवाहन करणार आहोत की पप्पा तुम्ही हेल्मेट वापरत नाही, तर तुम्ही हेल्मेट कमीत कमी आमच्यासाठी वापरा। तुम्ही जेव्हा कामावर जाता आणि संध्याकाळी जेव्हा घरी येता, आम्ही तुमची वाट बघत असतो, आम्हाला भीती असते की आपले पप्पा घरी सेफ येतील की नाही, त्याच्याकरता पप्पा तुम्ही हेल्मेट वापरा। अशा प्रकारचा आमचा एक प्रयोग सुरू आहे आणि प्रत्येक शाळेत जाऊन आम्ही विद्यार्थ्यांना हे आवाहन करत आहोत की तुम्ही मोठे झाल्यानंतर तुम्ही वाहतुकीचे नियम पाळा आणि तुमचा मोठा भाऊ, काका, मामा, वडील यांना सुद्धा याचं महत्व पटवून द्या। त्या मार्फतीने आम्ही विद्यार्थ्यांच्या मार्फतीने प्रत्येक घरी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत। धन्यवाद। आज आपल्यासोबत किशोरजी पर्वते यांनी मनमोकळेपणाने
जे आपले कार्य आहे आरटीओ बाबत ते पूर्ण आपल्याला सांगितले आहे. जीव कसा धोक्यात येतो त्याबाबत डिटेल त्यांनी सांगितले आहे. सतीश पारधी, नवराष्ट्र, गोंदिया.